सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी आर इन प्रोग्रेशन विथ वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्सचा पोलरायझेशन वाला फर्स्ट लेक्चर वी हॅव सीन, की जिथे पोलराइड्स ऍक्च्युअली कसे वापरले जातात. पोलराइड ह्या मटेरियलमध्ये मॉलिक्युल्स हॅव बीन अलाइड इन द पर्टिक्युलर डायरेक्शन, आणि त्या डायरेक्शन मधनं लाईट पास होते, कधी व्हर्टिकल, कधी ॲट एन अँगल, कधी हॉरिझॉन्टल. हे सगळं व्हेरिएशन आपण पाहिलं. पुढचा टॉपिक आहे मालूस लॉ. मालूस नावाच्या सायंटिस्टने जो लॉ बनवला, आय इज इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर थीटा इज समथिंग वे टू प्रूव्ह. तर त्यासाठी आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे बेटा? हे कसं आलं, हा लॉ कसा आहे? व्हेरिएशन इन द इंटेन्सिटी ऑफ पोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईटच्या इंटेन्सिटीचं व्हेरिएशन. आय रिपीट, पोलराइज्ड लाईटच्या इंटेन्सिटी मधलं व्हेरिएशन व्हेन इट पासेस थ्रू पोलराइड. ऑलरेडी पोलराइज लाईट आहे, त्याला पुन्हा पोलराइड मधून घालायचं. हे व्हेरिएशन आपल्याला पाहायचंय, आणि मग आपल्याला कळणार आहे बेटा मालूस लॉ. सो वी आर गोइंग टू डिस्कस 3 केसेस हियर. लेट्स डिस्कस बेटा केस नंबर फर्स्ट, जिथे थीटा घेऊया आपण 0. थीटा इज 0 बिटवीन P1 and P2. पोलराइड्स आहेत ना, P1 आणि P2 आर द पोलराइड. ठीक आहे ना? when it passes through पोलराइड. बेटा पोलराइडला P लिहितोय मी. P1 आणि P2 दोन पोलराइड्स आहेत. बर बेटा, बिफोर दॅट सगळ्यात महत्वाचा एक छोटासा पॉइंट जो माझा सांगायचा राहिला, जो तुम्हाला ग्रॅब करायचा, की अनपोलराइज्ड लाईट दाखवण्याचे कन्व्हेन्शन आहे. लक्ष दे. समजा रे ऑफ द लाईट असा आहे, तर बेटा हा असा लाईट, रे ऑफ लाईट असेल, तर याला परपेंडिक्युलर प्लेन कोणतं रे? आपल्या व्हाईट बोर्डचं प्लेन, बरोबर का नाही? मग जो फ्रंट व्ह्यू दाखवला जातो, तर हा असं दाखवतो का नाही बेटा आपण? हे बघ, व्हायब्रेशन्स कॅन बी इन दिस वे, vibration can be horizontally this way, vibration can be in this way, vibration can be this way. बेटा रे ऑफ द लाईटला हे सगळे व्हायब्रेशन मला परपेंडिक्युलर आहे, कारण की ह्या रेला अख्खच्या अख्खं प्लेनच परपेंडिक्युलर आहे ना 90. तर बेटा हे दाखवण्याची आणखी एक पद्धत आहे. हे दाखवण्याची पद्धत शॉर्टकट मध्ये अशी आहे, इन दिस वे. ओके, प्लीज नोट दिस पॉइंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर हे काय? तर बेटा लक्ष दे, ह्याचा विषय असा आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट कर. हे आणि हे सेम आहे. मीन्स व्हॉट सर? हे बघ बेटा, इथे यू कॅन सी व्हर्टिकल व्हायब्रेशन्स. ओके, यांचा विषय कट झालाय. बघ इथे दिसतात व्हर्टिकल. येस सर. आता बाकीचे सगळे कसे दाखवलेले आहेत, प्लीज कॉन्सन्ट्रेट. तू म्हणजे सर हे कसे दाखवायचे, हे याच्यात कसे आले, हे तिरके ह्याच्यामध्ये कसे आले? तर बेटा हे जे तिरके आहेत का नाही, हे बघ हे तिरके, ठीक आहे. मग मला सांग बेटा, याचे दोन कंपाऊंड येणार ना, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. हे बघ ना, याचा पण बघणार आहोत दिस वे. हे बघ, ह्या वेक्टरचा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, हे बघ याचा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. गेटिंग? सो फायनली तुमचा जो तिरका होता हा, दिस वन, which has been resolved into two components, horizontal and vertical. Getting? हा, मग त्याच्यातला व्हर्टिकल हे याने दाखवला जातो, आणि राहिला विषय हॉरिझॉन्टलचा, तर द हॉरिझॉन्टल्स हॅव बीन शोन इन दॅट डॉट. आर यू अंडरस्टँडिंग? हे जे हॉरिझॉन्टल आहेत ना, दोज हॉरिझॉन्टल वाले हॅव बीन शोन बाय डॉट. उरलेला प्रत्येक तिरका रिझॉल्व्ह होतो व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. ठीक आहे ना? सो व्हर्टिकल वाले आणि हे डॉट म्हणजे हॉरिझॉन्टल वाले, हे सगळे तिरके रिझॉल्व्ह होणार व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. स्क्रीनशॉट घे. क्लिअर आहे बेटा? सो देअर मस्ट बी नो कन्फ्युजन. ही असं दाखवण्याची पद्धत आहे. ओके, रे ऑफ लाईटला परपेंडिक्युलर जी प्लेन आहे त्याचे व्हायब्रेशन्स. ठीक आहे, चलो लेट मी ड्रॉ द डायग्राम. सो बेटा सपोज दिस इज द रे ऑफ द लाईट विच इज इन अ स्ट्रेट डायरेक्शन. पुढे गेल्यावर थोडासा तिरका होतो माझा रे, करे तो क्या करे. ठीक है, दिस इज दी रे ऑफ लाइट. ठीक है ना, दिस इज द रे ऑफ लाइट. ठीक है, डायरेक्शन ऑफ लाईट वेव्ह किंवा डायरेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे ना? बर. सो बेटा इथे सपोज अनपोलराइज्ड लाईट आहे. कोणती लाईट? ही अनपोलराइज्ड लाईट आहे. तिला कशी दाखवतो बेटा आपण? ठीक आहे, व्हायब्रेशन्स इन ऑल द डायरेक्शन्स. ओके बेटा, व्हायब्रेशन्स इन ऑल द डायरेक्शन. दिस इज अनपोलराइज्ड लाईट. दिस इज अनपोलराइज्ड लाईट. ओके, आता पुढे मी काय ठेवला बाळा? पोलराइड. काय ठेवला? पोलराइड. P1. पोलराइड इज P. शॉर्टकट मध्ये मी काय लिहिलं बच्चा? P1. याच्यामधल्या मॉलिक्युलची अलाइनमेंट अशा पद्धतीची आहे. हे बघ,
ही अनपोलराइज लाईट पास होताना हा पोलराइड असा ठेवलाय, व्हर्टिकल अलाइनमेंट आहे. कशी? व्हर्टिकली दे हॅव बीन अलाइन्ड. ओके, हे इन दिस वे. ओके, मॉलिक्युल्स हॅव बीन अलाइन्ड व्हर्टिकली. तुम्ही म्हणा सर इथंच का दाखवली, बाकीच ठिकाणी का नाही? फॉर युअर फिलिंग ओनली, फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. ठीक आहे ना? मग आता पोलराइज लाईट बघ ना, इथून पोलरायझेशन होईल आणि कॅन आय से आय विल गेट पोलराइज लाईट लाईक दिस. हे जरा एकाच लांबीचे दाखवा, माझी डायग्राम थोडीशी इरिलेव्हंट होते. ओके, ठीक आहे ना? हा, चलो. सो बच्चा, कॅन आय से इंटेन्सिटी ऑफ दिस पर, आता नीट आहे का? ही अनपोलराइज लाईट आहे, तिची इंटेन्सिटीचं मला काही घेणं नाही बरं का. पण पोलरायझेशन व्हर्टिकली स्ट्रेट अवे झाल्याच्या नंतर इंटेन्सिटी अर्धी होणार आहे आपल्याला माहिती आहे. आणि जी आहे तिला आय नॉट बोललो मी. प्लीज कॉन्सन्ट्रेट. सध्या जी आहे पोलरायझेशन नंतर, ही काय? पोलराइज्ड लाईट. ही काय बेटा? पोलराइज्ड लाईट. ऍग्री? ओके. आता ह्या पोलराइज्ड लाईटला माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्या. अनपोलराइज लाईट आहे, पोलराइड ठेवला, लाईट पोलराइज झाली. ओके, व्हर्टिकल व्हायब्रेशन्स. याला पास करायचं मला, आणि 3 डिफरंट केसेस घेतो मी. एकदा अँगल 0 पोलराइड मधून, नंतर 90 आणि जनरल केस. आणि जनरल केस मध्ये हे प्रूफ आहे. लक्ष दे. पहिली केस चालू बेटा अँगल 0. सो पोलराइड समोर ठेवलाय, ठेवा एकदा, ठेवला सर. तेव्हा पोलराइड ठेवला कोणता? P2. ऍग्री? P2 हा पोलराइड समोर ठेवला. हे याच्यातनं जाणार आहे आणि अँगल ठेवायचा मला 0, थीटा 0. सो अलाइनमेंट कशी करणार पुन्हा मी? व्हर्टिकल. ओके, आर यू गेटिंग? सो यू आर सीइंग की बघ ना बाबा, अरे बाबा, हा आणि हा 2 पोलराइड मध्ये अँगल काय? 0. याची पण अलाइनमेंट व्हर्टिकल, याची पण अलाइनमेंट व्हर्टिकल. इज दॅट ओके विथ यू? मॉलिक्युल्स हॅव बीन अलाइन्ड व्हर्टिकली. बघ ना, ह्या दोघांमध्ये अँगल 2 पॅरल झाले ना. अँगल इज 0 डिग्री. नाउ व्हॉट विल हॅपन बेटा? ही जी आय नॉट इंटेन्सिटी आहे बरं का, ह्याच्यातनं पास होईल, जेवढाच्या तेवढाच लाईट पास होईल ना, जसाच्या तसाच. एवढी इंटेन्सिटी तर एवढीच इंटेन्सिटी, रेज ब्लॉक होण्याचा काहीही संबंध नाही. सो प्यारे बच्चों, विल इट बी ओके इफ आई शो की इंटेन्सिटी आई विल बी, बोलो, आई नॉट. गेटिंग? इन द केस नंबर फर्स्ट, प्लेन पोलराइड नंबर 2 मधून गेल्याच्या नंतर इंटेन्सिटी मध्ये काहीही बदल नाहीये. आय इज आय नॉट. आर यू अंडरस्टँडिंग? चल बेटा, आता लक्ष दे. केस नंबर सेकंड, केस नंबर सेकंड. थीटा 90, कम ऑन, थीटा 90 केला. कोणामधला? P1 आणि P2 मधला. ही स्टोरी सेम आहे. अनपोलराइज लाईट आहे, पोलराइड मधून घालवली, व्हर्टिकल अलाइनमेंट आहे. व्हर्टिकली यू आर सीइंग इंटेन्सिटी आय नॉट. कोणाची? पोलराइज लाईटची. आता ही पोलराइज लाईट पुन्हा पोलराइड मधून घालायची आणि अँगल 90 आला पाहिजे. हे बघ, पुन्हा एकदा हा एक पोलराइड ठेवला, विच इज P2. ऍग्री? P1 आणि P2 या दोघांचा अँगल आता 90 मेंटेन करा. म्हणजे काय करणार बेटा मी? लक्ष दे. इथे अलाइनमेंट व्हर्टिकल आहे, तर यांची अलाइनमेंट हॉरिझॉन्टल करा ना. अरे अरे, यू अंडरस्टँडिंग? 3D फील घे. हा, फील असा आहे की बेटा, इथले जे मॉलिक्युल्स आहेत यांची अलाइनमेंट आता हॉरिझॉन्टल आहे. पोलराइड नंबर 1 हा असा आहे, पोलराइड नंबर 2 पहिले असा होता, आता असा केला. हा व्हर्टिकल आणि हा हॉरिझॉन्टल. यातनं हा काहीच जाऊ देणार नाही, कारण अलाइनमेंट तर हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे याची इच्छा आहे की आम्हाला हॉरिझॉन्टल रेज पाठवा, पण हे तर व्हायब्रेशन रेज बोललो मी, आम्हाला हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स द्या. पण हा काय देतोय? व्हर्टिकल व्हायब्रेशन्स. यू आर सेइंग व्हर्टिकल व्हायब्रेशन्स. सो यातनं काय जाईल? घंटा काही जाणार नाही. सो बाल मित्रांनो, कॅन आय से धिस टाइम अराउंड इंटेन्सिटी इज 0. केस नंबर 2, आय इज इक्वल टू 0. काहीच लाईट पास होणार नाही. आन्सर विल बी 0. टेक द स्क्रीनशॉट. बाल मित्रांनो, आता केस नंबर 3 डिस्कस करू आपण. थीटा, जनरल थीटा, अनपोलराइज लाईट आहे, समोर पोलरायझर ठेवला, व्हर्टिकल व्हायब्रेशन्स पास झाले. ओके, आणि पुढे एक पोलराइड आहे. ओके सर, P1 आणि P2 हा पोलराइड P2 आहे. ह्या दोघांच्या मध्ये अँगल थीटा. म्हणजे ह्या P1 वाल्यांची अलाइनमेंट, P1 मधले जे मॉलिक्युल्स त्यांची अलाइनमेंट अशी व्हर्टिकल आहे. तर इथे अगोदर केस घेतली आपण अशी, नंतर घेतली अशी. आता काय करायचंय? तिरकं करायचंय, थोडस तिरकं करायचंय. ठीक आहे. सो अलाइनमेंट अशी दाखवतो मी. ठीक आहे ना? ओके, इथे molecules are vertically aligned and you can see ki beta here molecules are aligned
हा ठीक आहे. कसे यू कॅन सी सम अँगल थीटा इज देअर, सम अँगल थीटा इज देअर. पोलराईडला तिरकं केलं असा फील घे. बर मग होईल काय बेटा? आता खूप महत्वाची गोष्ट आहे, यावरती डिपेंड माणूस लॉ आहे. इंटेन्सिटी काढायची. बाळा मला सांग, ज्या पद्धतीने व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत, व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत, पण पोलराईडला तर काय केलंय? हे बघ, व्हायब्रेशन्स व्हर्टिकल आहे, पोलराईड मस्तपैकी त्याच्या समोरासमोर होत होतं, सगळ्या लाईट जात होता. पण आता काय झालं? आता व्हायब्रेशन्स व्हर्टिकल आहे आणि हा जो पोलराईड आहे हा तिरका आहे, तिरका आहे, तिरका. सो होईल काय? सगळ्यात लाईट जाणार नाही. मग ह्या लाईटचा असा कंपोनंट कैसे दिखाय, हे बघ ठीक आहे. हे बघ, ही आपली डान्सिंग लाईट आहे आणि हा पोलराईड आहे. कमॉन, ही आपली पोलराइज लाईट आहे आणि हा जो पोलराईड आहे हा कसा ठेवला बेटा? असा तिरका केला. मग आता ही अशी तर जाणार नाही ना सगळीची सगळी, अख्खं शटर ओपन आहे ना. पहिले कसं अख्खं शटर ओपन आहे, सगळे सगळे लाईट. आता काय झालं? तिरका आहे पोलराईड. मग लाईटला सुद्धा तिरकं व्हावं लागेल. लाईटचा तिरकावाला कंपोनंट आत घुसेल, लाईटचा तिरकावाला कंपोनंट आत घुसेल, ऍडजस्टंट वाला. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा हे बघ, पोलाइड हा असा आहे, आपण तिरका केला, फील घे बघा लाईक दिस. हे बघ हा ऍक्सिस. सो बच्चा इथे अँगल किती आला रे? थीटा. सो नीट लक्ष दे बेटा, जर का क्या कहा जाए, इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्पलीट्यूड स्क्वेअर, वी हॅव टू डिराइव्ह इन टर्म्स ऑफ एम्पलीट्यूड. सो मुद्दा असा आहे की हे जे व्हायब्रेशन्स आहेत, तिरके व्हायब्रेशन्स आत जातील एवढं तुम्हाला कळालं. हा एक पहिला मुद्दा माझा सांगण्याचा, की तुम्हाला एक गोष्ट कळाली की तिरके व्हायब्रेशन जातील. ओके, तिरके मीन्स आय एम सेइंग, थोडी डायग्राम मीट काढा, मिडल दाखवते. हा सो मुद्दा असा आहे, इनक्लाइंड होईल, राईट? बर सो बच्चा इथे इंटेन्सिटी किती हा क्वेश्चन आहे, हा मालूस लॉ आहे. मालूस लॉने हे केलं बरं का, ह्यांचा हा कंपोनंट आत जाईल. तर बेटा व्हायब्रेशन फिजिक्स मधली अँप्लिट्यूडची कन्सेप्टच काय सांगते? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. काढायची इंटेन्सिटी, इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. आय रिपीट, इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. सो मला अगोदर अँप्लिट्यूड काढलं पाहिजे. हे तर कळलं तुम्हाला, थीटाचा विषय कळला. आता इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा? अँप्लिट्यूड स्क्वेअर. सो बच्चा मी असं म्हणतो की इथे ह्या केसमध्ये ही इनिशियल आणि फायनल केस आहे ना सेकंड पोलाइड मधून, तर इथे अँप्लिट्यूड ह्या केसमध्ये लेटस से, थोडीशी जागेची अडचण आली. ओके बेटा, दिस इज द पोलराइज्ड लाईट. ओके, पोलराइज्ड लाईट. हा आता ह्या केसमध्ये आता डायग्राम थोडीशी बरी झाली आपली. पोलराइड मोठे झाले, जाऊ दे ऍडजस्ट करा. सो बच्चा अँप्लिट्यूड ह्या केसमध्ये बघा बेटा, ह्या केसमध्ये इथं इथं जे अँप्लिट्यूड आहे ना, शॉर्टकट मिळतो अँप्लिट्यूड. आय नॉट इंटेन्सिटी साठी मी म्हणतो ई नॉट. प्लीज बालमित्रांनो नीट लक्ष द्या. अगोदर लाईटची काहीतरी इंटेन्सिटी असेल, नंतर ती अर्धी होणार आहे. ओके सर, जी अर्धी झालेली आहे तिला मी आय नॉट बोललोय, मला तिच्याशी घेणं देणं आहे, जुना सोडा. ही जी आय नॉट इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी आय नॉट असताना जे मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे त्याला मी बोललो ई नॉट, कारण इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, आपण ई नॉट बोलू. ठीक आहे ना बच्चा? सो अँप्लिट्यूड इज ई नॉट. ऍग्री? बर मग आता बच्चा मला माहिती आहे की इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर, बरोबर का नाही? सो कॅन आय राईट बच्चा, I naught is proportional to E naught square. Intensity is proportional to amplitude square. Never ever forget this. Intensity is proportional to झालं. मग बेटा मला सांग, I naught is proportional to E naught square. मी एक काम करू का, इक्वल टू एक कॉन्स्टंट के म्हणू का? ओके सर, I naught is E naught square. इथपर्यंत काही अडचण? काहीच अडचण नाही सर. बाळा मला सांग, ह्या केसमध्ये जर का अँप्लिट्यूड ई नॉट आहे, ह्या केसमध्ये अँप्लिट्यूड ई नॉट आहे, तर ह्या केसमध्ये काय होईल? अरे बघ ना, इट हॅज बीन इन्क्लाइंड एट अँगल थीटा ना बेटा. ई नॉट, तर ई नॉट कॉस थीटा होईल ना, ई नॉट कॉस थीटा होईल ना. सो ह्या केसमध्ये जे अँप्लिट्यूड आहे बच्चा, दॅट अँप्लिट्यूड विल बिकम ई नॉट. अरे बघ ना, कॉस थीटा ऍडजस्टंट कंपोनंट, आणि हा साइन थीटा वाला कंपोनंट होईल ब्लॉक, बिकॉज अँगल विल बी 90 कॉस 90 0. अरे बघणार आहो, हा पोलराइड जेव्हा 0 आहे मस्तपैकी सगळा लाईट पास होतो, हा पोलराइड असा होतो, अँगल 90 झाला की अख्खा लाईट ब्लॉक होतो. इथं तोच विषय ना. हे बघ, हा कॉस वाला कंपोनंट, 90 वाला कंपोनंट काय होईल? असा राहील ना,
हे बघ ना राव, हा ई नॉट कॉस थिटा आणि हा ई साइन थिटा, दिस विल गेट ब्लॉक्ड, साइन वाले गेट ब्लॉक्ड. ओके, इंटेन्सिटी ह्या लाईटची असेल. सो बच्चा एम्प्लिट्यूड इज ई नॉट कॉस थिटा. आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. सो बच्चा आई इज प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर म्हणजे काय बेटा, कॅन आय से ई नॉट स्क्वेअर cos square theta है कि नहीं. इंटेंसिटी प्रोपोर्शनल टू एम्पलीट्यूड स्क्वायर. सो बच्चा कैन आई से आई इज इक्वल टू के ई नॉट स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. आर यू एग्री. अरे बघ ना, प्रोपोर्शनलच्या ऐवजी इक्वल टू टाकला, के कॉन्स्टंट घेतला, के इंटू ई नॉट स्क्वेअर यू आर ऑब्झर्विंग इज आय नॉट, के इंटू ई नॉट स्क्वेअर इज आय नॉट. सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आय नॉट cos स्क्वेअर थीटा, प्लीज रिमेंबर दिस. आपल्याला कॉम्पिटिटिव्ह साठी महत्वाचं आहे. हे प्रूफ पण केलं आपण. कसा आला, सगळेजण आनंदी एकदम मस्तपैकी. चलो, सो मी प्रूफ पण दिला अँड आय थिंक एव्हरीथिंग इज परफेक्टली देअर ऑन द बोर्ड. हा, चलो स्क्रीनशॉट घ्या. So beta, uses of the polarides, a question can be coming in the exam for 2 marks. So बच्चा पहिला यूज बघ, using two polarides we can control intensity of the light and make it zero, especially in the DSLR cameras. There are two polarides, okay, एक from inside, एक from outside. ओके, सो व्हॉट विल हॅपन, जसं आपण मगाशी पाहिलं, एक पोलराइड आहे, त्याच्यासमोर दुसरा पोलराइड आहे, जसाच्या तसा पोलराइड मधला अँगल जर झिरो ठेवला तर व्हॉट विल हॅपन, जशीच्या तशी लाईट आतमध्ये येईल, राईट. सो इंटेन्सिटी विल मॅक्सिमम. ही इंटेन्सिटी नाही का शायनी सरफेसेसची ज्यादा रिफ्लेक्शन असेल, ज्यादा ब्राईटनेस असेल, कमी करायचं असेल तर काय करणार आपण, हा पोलराइड असेल, समोरचा जो पोलराइड आहे त्याला असं थोड्याशा अँगलने फिरवलं जाईल, राईट. परफेक्टली हॉरिझॉन्टल केलं तर इंटेन्सिटी विल बिकम झिरो, आहे की नाही. आणि मग थोडासा अँगल ॲज पर द रिक्वायरमेंट, जसा फोटो काढायचा असेल त्या हिशोबाने त्याला टिल्ट करता येतं. सो हा एक पहिला ऑप्शन आहे की इंटेन्सिटी कमी करता येते, कमी जास्त करता येते, अँड वी कॅन मेक इट झिरो ॲज वेल. सेकंड इज सनग्लासेस विच आर फिटेड विथ द पोलराइड, दे रिड्यूस इंटेन्सिटी ऑफ द लाईट, ज्याने डोळ्यावरचा स्ट्रेन कमी होतो. दिस इज व्हेरी मोस्ट कॉमन एक्झाम्पल, आहे की नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप तीव्रता असते, ब्राईटनेस, इंटेन्सिटी ऑफ लाईट खूप जास्त असते, कमी केली जाते बिकॉज ऑफ पोलरायझेशन. polarized sunglasses. Third is to cut out the glare from reflecting surfaces. तीच गोष्ट आहे, ज्यादा रिफ्लेक्टिंग सर्फेस असेल तर टू कट आउट पोलराइड विल बी युजफुल. नेक्स्ट इज हेडलाइट्स ऑफ द कार्स आणि वाईट स्क्रीन्स ऑफ द कार्स, इट इज ऑल्सो युज्ड. दिस इज नॉट आयडियली हॅपनिंग ऍक्च्युली, पण लाईटच्या हेडलाइट्स मध्ये जर का समजा पोलराइड्स वापरले गेले, इकडनं एक कार चालली आहे, तिकडनं एक कार येते, दोघांच्याही हेडलाइट्स मध्ये सिस्टमॅटिकली पोलरायझेशन केलेलं असेल तर बेटा ह्या कारचा 45 डिग्री अँगल, त्या कारचा 45 डिग्री अँगल, दोन्ही मिळून विल बिकम 90. अरे सॉर नो. अँड ह्या कारवाल्याला समोरनं कार जी येणार आहे ह्याच्या डोळ्यांवरती ती चमकणार नाही, आणि त्याच्यासाठी याचा लाईट त्याच्या डोळ्यावर चमकणार नाही. दिस विल हॅपन. दिस इज नॉट आयडियली हॅपनिंग बट दिस विल हॅपन. आणि ज्याला त्याला जास्त त्याच्या कारचा लाईट राहील अंधारात. सो दीज आर सम ऍप्लिकेशन्स ऑफ द पोलराइड्स. तर बालमित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट ब्रुस्टर्स लॉ, हा जो लॉ आहे तो सांगतो की टँजेंट ऑफ टिक टिक टाक टिक 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 ठीक आहे. सो हा जो लॉ आहे वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट हॅपन्स इन द नेचर ऍक्च्युअली. सपोज हा एक इंटरफेस आहे, खाली पाणी आहे, खाली काय बेटा, पाणी पाणी. ओके, वरती काय, एअर. सपोज दिस इज दी रेअरर मीडियम बेटा, लाईक एअर. ओके, अँड खाली यू नो डेन्सर मीडियम, डेन्सर वन विच इज लाईक वॉटर, ठीक आहे ना. एक्झाम्पल इज वॉटर. वी हॅव टेकन एन एक्झाम्पल. रेअरर टू डेन्सर, जेव्हा एखादा रे येतो, रेअरर टू डेन्सर जेव्हा एखादा रे येतो, आता येताना तो किती अँगल येतो हा एक मोठा क्वेश्चन आहे. सो तो आला बेटा, तो जो रे आला हा ऑर्डिनरी रे ना, हवेतनं आला ना मस्तपैकी, जसं आपण युज्युअल रेज पाहतो आपल्याला दिसत नाहीत ते, वी आर सीइंग द एव्हरेज इफेक्ट. पण बेटा एक रे कन्सिडर केला तर हा अनपोलराइज्ड रे, कारण की हा पोलराइड मधून थोडी गेला. सो याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स असणार आहे बघ. आता ते प्रेझेंटेशनची अडचण येत होती ना, म्हणून तर आपण हे प्रेझेंटेशन असं दाखवलं होतं. आता बघ ना, इथं प्लेन दाखवायचं असं दाखवलं लागेल, आता हवेच कसं दाखवणार ना. हे बघ ना, रेला परपेंडिक्युलर प्लेन असं, हे बघ रेला परपेंडिक्युलर प्लेन असं. सो हे दाखवायचं जड होतं ना, म्हणून तर हे प्रेझेंटेशन आहे बघ. ऑल द वेक्टर्स हॅव बीन रिझॉल्व्ड इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, आणि दिस इज द वे ऑफ रिप्रेझेंटेशन. दिस इज द वे ऑफ रिप्रेझेंटेशन. त्याच्यात एखादा म्हणाल सरांनी 4 दाखवलेत मग आपण दाखवायचे 4, अरे असं काही नाही रे बाबा, रॅन्डमली आय हॅव शोन. ओके, हा. सो अनपोलराइज्ड लाईट आहे, सांगण्याचा मुद्दा काय होता बेटा, अनपोलराइज्ड लाईट आहे. दिस इज
This is unpolarized light. This is unpolarized incident रे. क्लिअर आहे बेटा? लाईट म्हणण्यापेक्षा रे दाखवला. अनपोलराइज्ड इन्सिडेंट रे आला आणि धडकला. हे वरचं जे मीडियम आहे बेटा, यु नो इट इज रेअरर मीडियम. ठीक आहे ना? रेअरर. an example is like एअर. ठीक आहे बेटा, लक्ष दे. अनपोलराइज्ड इन्सिडेंट रे आला, धडकला. तर ब्रुस्टर ह्या सायंटिस्टने पुढे काय ऑब्झर्व केलं बेटा, की सपोज दिस इज द नॉर्मल. हा नॉर्मल आहे. ओके बेटा, नीट लक्ष द्या. आता रे आला, ढपक, धडकला. धडकल्याच्या नंतर व्हॉट इज हॅपनिंग इज पार्शियली इट इज गेटिंग रिफ्लेक्टेड ऍज वेल ऍज रिफ्रॅक्टेड. जसं एखादा लाईटचा रे आला आणि एक ग्लासचा सरफेस असेल ना, तर लाईट काय होतो, RAT रॅट फेनॉमेनॉन, रिफ्लेक्शन, ऍब्झॉर्प्शन, ट्रान्समिशन, आहे का नाही? तसं इथं ऍब्झॉर्प्शन काही नाही बेटा, बट सम व्हॉट इट गेट्स रिफ्लेक्टेड. अर्थात हा अँगल सेम पाहिजे, आणि इट गेट्स रिफ्रॅक्टेड. आता तुम्हाला एक गोष्ट माहितीये, लाईटचा रे रेअर टू डेन्सर आला, हे काय होतो, इट बेंड्स. काहीच नसत, हा सरळ गेला असता. आता काय होईल, हा बेंड. तर हे जाण्याची पद्धत एक तर टुवर्ड द नॉर्मल किंवा अवे असते. तर ती कशी असते, रेअर टू डेन्सर टुवर्ड्स द नॉर्मल. लक्षात ठेव, कुठेतरी लिहून घे, सिंपल गोष्ट आहे. सो टुवर्ड द नॉर्मल असं नाही जाणार. आता काय होईल, हा बेंड होईल, असा टुवर्ड्स द नॉर्मल बेंड होईल. क्लिअर आहे बच्चा? इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. ठीक आहे. सो बच्चा, हा जो रे बेंड झाला, हा कोण ऍक्च्युली, रिफ्रॅक्टेड रे. परंतु हा अनपोलराइज्ड आहे, कारण पाणी थोडी पोलरायझर आहे की नाही? डेन्सर मीडियम थोडंच पोलरायझर असतं. गेटिंग? सो मुद्दा असा आहे की हा कोण आहे बच्चा, अनपोलराइज्ड. म्हणून त्याच्यामध्ये मी व्हायब्रेशन दाखवतो बरं का. अर्थात ते थोडेसे रिड्यूस जरूर होतील. ओके बेटा, पाण्यामुळं थोडेसे रिड्यूस जरूर होतील, बट अनपोलराइज्ड. अनपोलराइज्ड काय बेटा, अनपोलराइज्ड. कसा आहे हा, रिफ्रॅक्टेड रे. अनपोलराइज्ड रिफ्रॅक्टेड रे हा. बरं, इकडनं आला, रिफ्रॅक्ट झाला, ओके, अनपोलराइज्ड. परंतु व्हॉट ही ऑब्झर्व वॉज की व्हेन इट वॉज रिफ्लेक्टेड, बेटा लक्ष दे बरं का, हा रिफ्लेक्टेड रे. परंतु इनिशियल कंडिशन मी घेतो, एक जनरल कंडिशन. तर दिस इज पार्शियली, बघा, दिस इज पार्शियली पोलराइज्ड रे. कसा आहे बच्चा, हा पार्शियली पोलराइज्ड आहे. त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं बेटा, की हे जे समजा मी 4 व्हायब्रेशन्स दाखवलेत, तर इकडे जेव्हा गेला तेव्हा लेटस हे याच्यामधले हे बघ, 3 जण पोलराइज झाले, आहे की नाही? एक तसाच राहिला. सो वी कॅन से द रे वॉज पार्शियली पोलराइज्ड. ही जनरल केस झाली. कम ऑन, ही कशी केस आहे बेटा, जनरल केस. ओके, ही कशी केस आहे, कम ऑन, जनरल केस. सो जनरली दिस वॉज हॅपनिंग. लाईट जरी आला, ढपक, धडकला, तो रिफ्रॅक्ट झाला, अर्थात अनपोलराइज्ड आहे, आणि रिफ्लेक्ट पण झाला, पार्शियली पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रे. पार्शियली पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रे. ओके बेटा, पार्शियली पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रे. सो त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं, रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन एकाच वेळी दोन्ही गोष्टी तर होत आहेत. येस सर. पार्शियल रिफ्लेक्शन होतं, येस सर. पण दॅट रे वॉज पार्शियली पोलराइज्ड, नॉट फुल्ली बट पार्शियली. आता हे कोणावरती डिपेंडंट आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. कम ऑन, हे कोणावरती डिपेंडंट आहे बेटा, अँगल ऑफ इन्सिडन्स वरती. सो त्याने नंतर ऑब्झर्व असं केलं की ऍट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, आता हा रूल आला, त्याने काय ऑब्झर्व केलं, चला हा लॉ प्रूफ केल्याच्या नंतर समजून सांगतो. एक पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्सला, एक पर्टिक्युलर अँगल ऑफ, ऍट पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, मी आता जनरल पुसतो आणि स्टँडर्ड घे, स्क्रीनशॉट काढून घ्यावा. तर हा स्क्रीनशॉट काढून घे आणि तू नवीन डायग्राम काढ, पुढे मी जे करतोय. हा बघ, त्याचं ऑब्झर्वेशन असं होतं की ऍट बेटा पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, ऍट पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स, एका ठराविक अँगल ऑफ इन्सिडन्सला काय झालं बेटा, रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे, यू आर सीइंग की त्यांच्यामधला अँगल सध्या मोर दॅन 90 आहे. तर ते 90 डिग्री अँगल झाला होता ऍट पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्लेक्टेड रे, मी असं लिहितो तुला कळण्यासाठी की बच्चा, रिफ्लेक्टेड रे इज परपेंडिक्युलर टू रिफ्रॅक्टेड रे.
बेटा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. मी याला डब्बा पण करतो. हा खेचचे मस्तपैकी फोटो काढायचा लक्षात ठेवा की बेटा ऍट पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स रिफ्लेक्टेड रे इज परपेंडिक्युलर टू रिफ्रॅक्टेड रे. आणि तो पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड एज पोलरायझिंग अँगल. आर यू गेटिंग? that angle is termed as polarizing angle. काय म्हणतात बेटा त्याला? पोलरायझिंग अँगल किंवा किंवा ब्रुस्टर्स अँगल. सगळ्या गोष्टी नीट शिका. त्याला कधी कधी न्यूमेरिकल्स मध्ये आपण तर आयपी वापरू, परंतु कधी कधी आय बी थीटा बी असंही लिहितात. अरे कळतंय ना बेटा? आय फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स आय एम रायटिंग लाईक दिस. ओके. आणि बेटा ऍट धिस अँगल नीट लक्ष दे, that angle is polarizing angle of Brewster angle. At that angle, at IP, at polarizing angle काय होतं? रिफ्लेक्टेड लाईट किंवा रिफ्लेक्टेड रे गेट्स फुल्ली पोलराइज्ड. रिफ्लेक्टेड रे काय होतं बच्चा? फुल्ली पोलराइज्ड, नाही का? प्लेन पोलराइज्ड असंही बोलू शकतो त्याला. प्लेन पोलराइज्ड, त्याला असं एक नाव असतं, प्लेन पोलराइज्ड लाईट पीपीएल. ओके बच्चा, फुल्ली पोलराइज्ड किंवा प्लेन पोलराइज्ड. आता मी त्या डायग्राम मध्ये दाखवण्याचा तो प्रयत्न करतो की प्यारे बच्चों यू कॅन सी दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. त्याला सफिक्स पी लावलं कारण की दिस इज द स्पेशल अँगल की ऍट पर्टिक्युलर अँगल रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे आर कमिंग टू बी ऍट 90 डिग्री. सो बेटा व्हॉट आय एम शोइंग इज की दिस इज फुल्ली पोलराइज्ड रे. बरं का? आता हे मगाशी पार्शल होतं ना, आता मी काय म्हणू? फुल्ली कंसात प्लेन. क्लिअर आहे बच्चा? प्लेन पोलराइज रिफ्लेक्टेड रे. आणि ह्या दोघांमधला अँगल किती रे बाळा? 90. कमॉन, ह्या दोघांमधला अँगल 90. तुम्ही डायग्राम मध्ये नीट दाखवा. ही डायग्राम पुन्हा नवीन काढ. जरा माझं ऐक, मोठ्या माणसाचं ऐकायचं. ही डायग्राम पुन्हा काढ. ह्या दोघांमधला अँगल 90 दाखव. जर चित्रकला चांगली कर. ठीक आहे? सोबतच्या लक्ष दे. स्पेशल अँगल आहे. आयपी ला ही स्टोरी झाली. आता याच्यामधली छोटीशी नन्हीशी मुन्नीशी प्यारीशी जॉमेट्री एकदा स्क्रीनशॉट घे, म्हणजे बघ ही थेरी पुसतो. झालं? चल बाळा लक्ष दे. आपल्याला का रिफ्लेक्टेड रे रिफ्रॅक्टेड रे 90 डिग्री. ओके सर. पुढे काय? त्या अँगलला बोलतात पोलरायझिंग अँगल. ओके सर. किंवा ब्रुस्टर्स अँगल असे बोलतात. कधी कधी थीटा पी थीटा बी सवय लावून घ्यायची. आपण आयपी लिहू. बरं, पुढचा मुद्दा. ऍट दॅट आयपी दॅट रिफ्लेक्टेड रे इज फुल्ली पोलराइज्ड. क्लिअर कट आहे सर. इथपर्यंत सगळ्या गोष्टी कळाल्या. चलो कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत प्यारे बच्चों गाए जा. सो हा जो आयपी है, यू नो दैट अकॉर्डिंग टू law of reflection, angle of incidence is angle of reflection. Very basic thing. So bacha, angle of reflection must also be IP. Are you all agree with this? Come on, परत एकदा. अरे बाल मित्रांनो, एखादा रे आला टचुक धडकला आणि हा कोणता रे? समजा हा कसा सरफेस आहे? नवीची कन्सेप्ट राव. कसा? रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, प्लेन रिफ्लेक्टिंग. सूर्य आला, ट्यूब धडकला, टचुक टचुक टचुक. जेवढ्या अँगलने आला, समजा 30 डिग्रीने आला, 30 डिग्रीने जाईल. फील घे. फरची आहे, तुझा टेनिस बॉल घे, टिपिक आदळवला, धपक धडकल्यानंतर काय होईल? 30 डिग्रीने जाईल. अरे बरोबर का नाही? अरे आर यू अंडरस्टँडिंग? सोबतच्या आयपी क्लिअर आहे? ओके सर. ही बेसिक गोष्ट का आली बाळा? पुढे लक्ष द्या. आता मला सांग, हा जर का आयपी, हे बघ हात अँगल 90 आहे, हे बघ ढळढळीत दिसतोय 90. मग बाळा मला सांग, हा 90 आहे का नाही? हा 90 आहे ना? हा आयपी, तर हा उरलेला 90 मायनस आयपी. हा उरलेला काय बेटा? 90 मायनस आयपी. ऍग्री? अरे मग ना, हा छोटासा आयपी 90 मायनस आयपी. बेटा हा 90 मायनस आयपी, तर मला सांग ह्या दोघांमध्ये 90 आहे ना? दिसत नाहीये तरी पण अज्युम करायचा. तू डायग्राम नीट काढ दुसरी सेपरेट. हे बघ बेटा, हा जर का अँगल 90, हा एवढा 90 मायनस आयपी, तर एवढा काय रे? आयपी. अरे क्लिअर आहे बेटा? हा एवढा आयपी. डन. आता दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे बघा खाली, दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. आर यू गेटिंग? दिसतंय ना व्यवस्थित? हे बघ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. हे बघ ना,
हा रिफ्रॅक्टेड रे ना, त्याने नॉर्मल सोबत बनवला अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे बघ, हा जर का आयपी, तर हा तर 90 आहे ना, 90 आहे ना, मग तो आर काय होईल, हा आर काय होईल, 90 वजा आयपी. हा छोटू आर काय होईल, बघ ना, 90 वजा आयपी. सो दॅट छोटा आर विल बिकम 90 मायनस आयपी. आर यू गेटिंग? चलो, आणि बाय स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, बाय स्नेल्स लॉ, काय रे बच्चा, स्नेल्स लॉ जो प्रूव्ह केला होता आपण, आठवतंय का? μ1 sin θ 1 इज μ2 sin θ 2, किंवा म्यू, जसं की वॉटर घेतलं होतं आपण, की साइन आय अपॉन साइन आर. अरे बच्चा, यस और नो, साइन आय अपॉन साइन आर, 1 μ2 असंही म्हणतो आपण. 1 μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. सो प्यारे बाल मित्रों, कॅन आय राईट म्यू इज इक्वल टू साइन ऑफ आय इज द स्पेशल अँगल, ब्रिस्टर्स अँगल किंवा पोलरायझिंग अँगल, साइन आय पी भागिले साइन, तो जो आर आहे, आर इज 90 मायनस आय पी. गेटिंग? बेटा वरती साइन आय ऍज इट इज, अच्छा साइन आय पी, साइन आय पी, आणि बाळा मला सांग 90 मायनस आय पी, साइन 90 मायनस आय पी इज, बघ ना, साइन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. सो बच्चा इट इज कॉस ऑफ आय पी. सो ऍट द एंड I will write mu is equal to sin by cos is tan IP. So mu is tan IP. Who is mu? Whose mu is this? It is the refractive index of second medium, second with respect to first. Okay, and always it will be like air, this will be like water. So mu is tan IP. Mu is tan IP. This is the Brewster's law. Tangent of polarizing angle. Tangent of polarizing angle is equal to refractive index of refracting medium. Okay, mu. Are yes or no, beta? It is equal to refractive index of refracting medium, ज्याच्यामध्ये partial reflection takes place. And in this way we have finished this topic.